जानेवारी महिन्यापासून या कारणामुळे भरपूर अशा लाडक्या बहिणींचे हप्ते पूर्णपणे बंद होणार आहेत। तुमचा हप्ता पुढे चालू राहणार की जानेवारी महिन्यापासून बंद होणार हे आजच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती असल्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणकोणते कारणे आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आपण आता वेळ न घालता व्यवस्थित कोणकोणते कारणे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। यामधला पहिला जो कारण होता तो होता वय 21 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त। हे तुमच्या ध्यानात असू द्या। वय जर तुमचं 21 पेक्षा कमी असेल तर लाडकी बहीण योजनेपासून तुम्ही वंचित राहणार आहात। याचबरोबर 65 वर्षापेक्षा जास्त जर तुमचं वय असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही, हे मात्र नक्की लक्षात असू द्या। त्यानंतर यामधला जो दुसरा कारण होता असा पुरुष लाभार्थी। आता भरपूर असे पुरुष लाभार्थी नावामध्ये चेंज करून अर्ज केलेले होते। अशा लाभार्थ्यांचे सुद्धा नावे या ठिकाणी आता कमी होणार आहेत। याचबरोबर जो तिसरा कारण होता तो होता सरकारी नोकरदार महिला। अशा भरपूर अशा सरकारी लाभ घेत असलेल्या किंवा नोकरदार असणाऱ्या किंवा नोकरीला असणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले होते। अशा महिला सुद्धा आता लाडकी बहीण योजनेमधून कमी होणार आहेत, हे सुद्धा ध्यानात असू द्या जानेवारी महिन्यापासून। त्यानंतर जो पुढील कारण होता तो होता चारचाकी वाहनधारक जे काही महिला आहेत अशा महिलांची सुद्धा नावे या ठिकाणी कमी होणार आहेत। शक्यतो तुमच्या स्वतःच्या नावे महिलांच्या नावे जर या ठिकाणी चारचाकी वाहने असतील तर अशा महिलांची नावे इथं लवकरात लवकर कमी होऊ शकतात, हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या। जर ट्रॅक्टर तुमच्या नावाने असेल तर सुद्धा तुमचं नाव या ठिकाणी कंटिन्यू राहणार आहे, परंतु चारचाकी ट्रॅक्टर सोडून जर असेल तर ते नाव त्या ठिकाणी कमी होऊ शकते। त्यानंतर जो पुढील कारण आहे तो आहे केंद्र राज्यांच्या इतर वैयक्तिक योजनेचा लाभ जर घेत असेल तर आता भरपूर अशा महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ तर घेतच आहेत। याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, विधवा योजना असेल, दिव्यांग जे काही योजना आहेत, याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजना असेल, अशा योजनातून ज्या महिला लाभ घेत होत्या अशा महिलांचे आता काही पैसे कमी करण्यात आले आहेत। आता उदाहरणार्थ तुम्ही जर नमो शेतकरी आणि पीएम किसानचा लाभ जर घेत असाल तर तुम्हाला इथं 1500 रुपये न मिळता 500 रुपये काही महिलांना मिळत आहेत। भरपूर अशा महिलांना ते माहिती सुद्धा असेल। आता यानंतर आहे आयकर भरलेले असलेली जे काही महिला आहेत म्हणजे इन्कम टॅक्स जर भरत असतील तर अशा महिलांची सुद्धा नावे या ठिकाणी कमी होणार आहेत। याचबरोबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे 2.5 लाख रुपयांपेक्षा जर जास्त असेल तर अशा महिलांची सुद्धा नावे या ठिकाणी कमी होणार आहेत। आता आपण समजून घेऊया शेवटचा जो मुख्य कारण होता तो होता ई केवायसी बंधनकारक। आता ज्या महिलांनी ई केवायसी केले नाही आहेत अशा महिलांना आता जानेवारी पासून हप्ता पूर्णपणे बंद होणारच आहे। वारंवार राज्य सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत होतं, आपल्या चॅनलवरती सुद्धा आपण भरपूर असे अपडेट दिलेलो होतो की बाबांनो ई केवायसी करूनच घ्या, कारण आता योजना म्हणल्याच्या नंतर वेगवेगळे नियम असतात, त्या नियमाचं आपल्याला पालन तर करावंच लागणार आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही मतदान कोणाला दिला हे मॅटर करत नाहीये, परंतु जे नियम आहेत त्या नियमांचं पालन तर आपल्याला करणं गरजेचं आहे। प्रत्येक योजनेमध्ये वेगवेगळे नियम असतात। आपला हेतू असा आहे की कोणाचं मन दुखावणं नाहीये, की जे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन मात्र आपल्याला नक्की करायला पाहिजे। आता प्रत्येक योजना ज्या काही विविध योजना राबवल्या जातात त्या प्रत्येक योजनेसाठी काही नियम असतात। आता लाडकी बहीण योजना ही खूप मोठी योजना आहे, यामुळे नियम काटेकोर पद्धतीने या ठिकाणी पालन होऊ शकतात। मग त्या नियमाचा पालन आपल्याला सुद्धा करता येणं गरजेचं आहे। जर या योजनेमध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर जे काही नियम आहेत त्या नियमाला धरूनच आपल्याला राहणं गरजेचं आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।